आजच्या केसमधील परिस्थितीवरून एक ट्रिक आपल्याला सांगतो, जी तुम्हाला पती असो किंवा पत्नी असो दोघांनाही नक्कीच फायदेशीर ठरेल. पत्नी जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते, तर तेव्हा तिनं मी किती नांदायचा प्रयत्न केला आणि त्यांनी नांदवलं नाही याच्यावर भर न देता छळ कसा झाला याच्यावर भर दिला पाहिजे. कारण की ही केस डोमेस्टिक व्हायलन्सची आहे. सेक्शन 9 जे कालबाह्य झालेलं आहे किंवा 125 आत्ताचं 144 याप्रमाणे त्या केसची ड्राफ्टिंग नाही करायची. आणि पुरुषाने म्हणजे पतीने आपण कसा पीडित आहे किंवा तिनेच कसा छळ केलेला आहे हे या न्यायालयाला सांगायचं आहे. तिला नांदायला तयार आहे म्हणजे तीच चांगली आहे असं अप्रत्यक्ष सांगण्याच्या चुका पुरुषाने किंवा पतीने करायच्या नाहीत. आणि अशा चुका जर करत राहिला तर मात्र कितीही प्रयत्न झाले तरी टाय